माणसाच्या आयुष्यातला कोणता दिवस, कोणता क्षण आणि कोणती कृती ही शेवटची असेल, याचा काही नेम नाही आणि काही सांगता येत नाही. आता आपण काय करतोय, पुढच्या क्षणी काय होईल? याचा प्रत्यय आज सकाळी झोपेतून उठल्या-उठल्याच आला. ना, हे अकाली, अपघाती असे शब्द जे त्याला जोडावे लागतायत ना, ते कुठेतरी असे मनाला चुटपूट लावून जातायत. आता तुम्ही म्हणाल अजितदादा पवार हे काही तुमच्या विचारसरणीचे नेते नव्हते आणि सर्वाधिक त्यांच्यावर टीका करणारा माणूस म्हणजे तू स्वतः आहेस. आणि आज त्यांच्या मृत्यूनंतर तातडीनं त्यावर बोलायला तूच आलायस. तर मला वाटतं एक माणूस म्हणून जे दुःख व्हायला हवं ना, ते दुःख झालंय, अतीव दुःख झालंय. कारण कसं आहे, की राजकीय विचारधारा, आयडिओलॉजी, तुमचे पक्ष आणि त्यानुसार जी मतमतांतरं असतात, ती एका बाजूला. माणूस म्हणून अजितदादा पवार यांच्याशी माझा तसा फारसा कधी संपर्क न आल्यामुळे तशी काही जवळीक वगैरे नव्हती. त्यांच्या पक्षाशी माझा काही संबंध नव्हता किंवा त्यांच्या पक्षासाठी कधी काम केलं नव्हतं. सोप्या भाषेत म्हणायचं तर देणं-घेणं नव्हतं. परंतु एक प्रसंग सांगतो तुम्हाला मी. विधान भवनात म्हणजे आमच्यासारख्यांना जर आता हे जे मोठे नेते कुठे दिसत असतील, तर ते अधिवेशन काळात विधान भवनात. मागच्याच मुंबईच्या सभेच्या अधिवेशन काळामध्ये मी विधान भवनात होतो. एक दिवस मी असा सहज काही लोकांना भेटायला गेलो होतो आणि तिथं कसं असतं, की ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री हे जेव्हा त्या विधान भवनाच्या कॉरिडॉरमधून त्यांच्या दालनाकडे जातात किंवा सभागृहाकडे जात असतात, तेव्हा पुढे काही सिक्युरिटीवाले असतात, भालदार, चोपदार असतात, त्या पद्धतीचे काही लोक असतात आणि त्यांचे मंत्री आणि नेत्यांचे जे काही लोमते वगैरे असतात तेही असतात पुढे आणि ते समोरचा जो काही भाग असतो तो कॉर्डन ऑफ करत असतात. म्हणजे समोर गर्दी असेल तर ती हटवली जाते. सगळ्यांना अशा भिंतीला सटवून उभं केलं जातं. सुदैव असं होतं की विधान भवनाच्या आतल्या भागात जो तो मुख्य प्रवेशद्वार आहे तिथून राईट हँड साईडला जिथून त्या कॉरिडॉरमधून दादांच्या केबिनकडे जाण्याचा किंवा दालनाकडे जाण्याचा रस्ता होता. तो तसा सुदैवानं रिकामा होता आणि मी त्याच रस्त्याने येत असताना ही सगळी मंडळी आली आणि बाजूला साईडला उभे राहा, आहात तिथेच थांबा वगैरे असं जे काही सूचना देतात. त्यानुसार मी असा एका ठिकाणी थांबलो होतो आणि एक 50 फुटाच्या अंतरावर अर्धवर्तुळाकार भागातून समोर अजितदादा आणि त्यांच्या मागे सगळा लवाजमा, त्यांचे पी-ए असतील, कार्यकर्ते असतील, जवळचे लोक असतील, ते येत होते आणि थेट आमची नजरानजर झाली. त्याच्याही आधी त्यांच्या मागे जो माणूस होता, मी आता त्याला ओळखत नाही, तो त्यांचा पी-ए असेल, कार्यकर्ता असेल, जवळचा कार्यकर्ता असेल, त्यांनी दादांच्या कानात काहीतरी सांगताना माझ्याकडे बोट केलं आणि त्यानंतर दादा नॉनस्टॉप माझ्याकडे बघत होते आणि माझ्या जवळ जेव्हा आले, तेव्हा त्यांनी मला असं असं मान हलवून नमस्कार करून ते पुढे गेले. तर मीही अभावितपणे हात जोडले. हा एक प्रसंग अजितदादा पवार आणि प्रभाकर सूर्यवंशी या 2 लोकांच्यामध्ये घडलेला. बाकी त्यांच्याशी माझा काहीही संबंध कधीच आला नाही. ना मी कधी त्यांच्याशी प्रत्यक्षात 2 शब्द बोललो, ना ते कधी माझ्याशी बोलले, ना कुठली भेट झाली कधी. त्यानंतर माझ्या कानावर जे आलं, माझा एक मित्र आहे, जो या सगळ्या सोशल मीडियाच्या वर्तुळात वेगवेगळे प्रयोग करत असतो. त्यामुळं ह्या ज्या एजन्सीज आहेत ना, सोशल मीडिया चालवणाऱ्या, त्या एजन्सीशी त्याचा बऱ्यापैकी संबंध आहे. अजितदादांची जी काही सोशल मीडिया कॅम्पेनिंगची जबाबदारी ज्या कंपनीकडे आहे, तो नरेश मल्होत्राची जी कंपनी आहे, मला वाटतं आउट ऑफ द बॉक्स की काहीतरी कंपनीचं नाव आहे त्या. त्या नरेश मल्होत्रानं दादांना महाराष्ट्रात तुमच्यावर टीका करणाऱ्या टीव्ही चॅनल्स पत्रकार किंवा यूट्यूब पत्रकार आणि या सगळ्यांनी केलेल्या घणाघाती टीकांमधले काही निवडक व्हिडिओज आणि मग कुठल्या मुद्द्यांवर ते बोलतात तुमच्या विरोधात, हे दाखवण्याचं एक प्रेझेंटेशन केलं होतं. त्यात त्या नरेश मल्होत्राने माझा एक व्हिडिओ, माझा एक म्हणण्यापेक्षा माझे 3-4 व्हिडिओज होते त्यात आणि ते दादांपुढे त्यांनी सादर केले होते आणि त्या व्हिडिओचाच रेफरन्स मला वाटतं त्यांच्या मागच्या त्या कार्यकर्त्यांनी त्यांना सांगितला असावा, हा तोच आहे जो आपल्यावर टीका करतो. आता कसं असतं, की ही जी मोठी मंडळी असतात ना, ती अशा चिल्लर टीका किंवा अशा 2 ते बोलतात ना 2% का यूट्यूबर वगैरे त्या लोकांच्या टीकांकडे फारसं लक्ष देत नाहीत. दादांनी त्या पद्धतीनं धन्य आहेस बाबा,
बोलत राहा असं म्हणून ते निघून गेले असतील. आता 70,000 कोटींचा घोटाळा आणि हे ते सगळं जे काय आहे, ते सगळं आता हवेत विरून जाणार आहे. खरं तर देव कधी-कधी अन्यायच करतो. चुकीच्या माणसांना असा अवेळी अकाली बोलवून घेतो. तसंच काहीतरी घडलेलं आहे. आता या सगळ्या घटनेचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार यावर लोक आता रतीब घालतील टीव्ही चॅनल्सवर, मीडियामध्ये. आणि सातत्यानं आता दादांच्या या अकाली मृत्यूबद्दल जे काही बोललं जाईल ते ओघाओघानं येईलच पुढे. पण माध्यमं ह्याही सगळ्या गोष्टींमध्ये किती हरामखोरपणा करतात याचा एक नमुना आता घरून स्टुडिओत येईपर्यंत जे स्क्रोल करत होतो माझ्या मोबाईलवर तेव्हा बघण्यात आला. एका नामवंत दैनिकानं दादांच्या मृत्यूनंतर दादांनी किती संपत्ती मागे सोडली आहे किंवा काय झालंय, कसं किती कॅश आहे आणि किती मोठं घबाड आहे, याबद्दल चर्चा करायला सुरुवात केली. यांची पातळी किती नीचपणाची आणि ज्याला सरळ सरळ हरामखोरपणा म्हणतात ना, तो हरामखोरपणा करायलाही सुरुवात झालेली आहे. तर महाराष्ट्राच्या राजकारणावर होणाऱ्या परिणामाबद्दल दादांच्या अकाली जाण्यानं जे काही माझ्या नजरेत दिसतंय त्यावर मी बोलणारच आहे. सुदैवानं कसं आहे की अजूनही सदसद विवेकबुद्धी शाबूत असलेले महाराष्ट्रीयन जे आहेत ना, महाराष्ट्रातले जे जवळपास 90-95% लोक असे असतील महाराष्ट्रातले की ज्या याच्या सगळ्या गोष्टींचा जो विचार करताना तारतम्य बाळगतात, सारासार विचार करतात, सदसद विवेकबुद्धी वापरतात. आणि खरोखर मनापासून दुःख होतं जे मलाही झालंय. एक माणूस म्हणून, एक उमदा माणूस जो त्याच्याकडे काम घेऊन जातो, ते काम होण्यासारखं असेल तर होय म्हणतो आणि होय म्हणाल्यानंतर आकाश पाताळ एक करून ते काम करून देतो, असा ज्याचा लौकिक होता. आणि जे होणार नाही असं काम असेल ते तोंडावर फेकून मारेल की जे होणार नाही, तू निघ. अशा स्पष्ट भाषेत जे कदाचित समोरच्याच्या मनाला लागतंही, जिव्हारी लागतं, असे खूप लोक मी ऐकलेत ज्यांनी दादांना शिव्याही घातल्यात. पण उगाच लोकांना नकली हास्य चेहऱ्यावर आणून आणि एक वेगळाच मुखवटा राजकारणाचा जो असतो ना चेहऱ्यावर लावून वावरणं या जगात, अशा मंडळींची भरमार असताना राजकारणात हा असा कुठलाही मुखवटा न घालता वावरणारा साधा, सोपा, सरळ माणूस, सरळ सोड ज्याला म्हणतो आपण, रोखठोक आज आपल्यातून असा अकाली जाणं, पुढचे किमान 20 वर्ष म्हणजे किमान 2 दशकं तरी अजितदादांच्या उमेदीची होती असं मी म्हणेन. आज त्यांचं वय काही असू ते 60 पार केलेले असो, 60कडे झुकलेले असो. पण दादांचा स्टॅमिना, सकाळी लवकर कामाला सुरुवात करणं, त्यांचा कामाचा उरक हे सगळं पाहता पुढची 2 दशकं दादांची होती. दादांच्या जाण्यानं जी पोकळी निर्माण झाली आहे ती सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सर्वात जास्त बोचत असणार आहे. कारण महाराष्ट्रात आज जर कुठल्या राजकीय पक्षामध्ये जो सामान्य कार्यकर्ता असतो ना, त्या सामान्य कार्यकर्त्याला BSA सायकल, काळा घोडा सायकलवरून थेट उचलून स्कूटीवर बसवणारा आणि स्कूटीवरून उचलून थेट फॉर्च्युनरमध्ये बसवणारा जर कोणता नेता जर या महाराष्ट्रात असेल तर तो अजितदादा पवार होते. आणि त्यासाठी त्यांनी काय काय केलं यावर आम्ही बऱ्याचदा बोललोय, टीकाही केली आहे अगदी बोचऱ्या भाषेत. पण तो माणूस सच्चा होता. गरीबघराच्या पोराला नेता बनवणं, ज्याच्या बुडाखाली कधी काळी सायकल होती, साधी मोपेड होती, स्कूटर होती, त्याला फॉर्च्युनरचा आनंद घ्यायला मदत करणं, हात देणं आणि त्यासोबत स्वतःचा पक्ष वाढवणं, हे अगदी बेमालूमपणे करणारा हा नेता होता. अजितदादा अर्थमंत्री होते या महाराष्ट्राचे. अर्थसंकल्पीय अधिवेशन कदाचित काही महिन्यानंतर लागलंही असतं. तो अर्थसंकल्प सादर करण्याआधीच हा अनर्थ ओढवलेला आहे आणि त्यात महाराष्ट्राने एक चांगला माणूस गमावला आहे, चांगला राजकीय नेता गमावलेला आहे. मिश्कील होते दादा. वरवर असे ते तापट, रागीट, उर्मट, उद्धट वाटायचे. त्यांची भाषा तशीच ऐकणाऱ्याला ती सहज ती त्याच्या पचनी पाडायची नाही. पण पुण्याकडच्या लोकांना, पिंपरी चिंचवडकडच्या लोकांना विचारा, की दादा बोलायला लागले, की कसे कोपऱ्या-कोपऱ्यातून हास्याचे फवारे फुटत होते. असा मिश्कील दादा आज आपल्यातून निघून गेलाय. भावपूर्ण श्रद्धांजली वगैरे हे शब्द वापरताना खरोखरच आज वाईट वाटतं. एक विरोधी पक्षातला म्हणजे ज्या माणसावर आम्ही सातत्याने टीका करत आलो, त्या माणसाबद्दल अशा पद्धतीनं एखादा शोक संदेश किंवा वर्तमानपत्रात जेव्हा आम्ही काम करायचो, तेव्हा संपादक मृत्यूलेख लिहायला लावायचे. कोणी असा नेता वगैरे गेला की.
की मग ते कसे मंत्री झाले, त्यांचा राजकीय प्रवास, त्यांची कारकीर्द, त्यांचा स्वभाव याबद्दल लिहावं लागायचं. बऱ्याचदा अनिच्छेने लिहिलं जायचं ते. आज खरोखरच ज्या माणसावर इतकी वर्ष टीका केली ना, त्या माणसाच्या जाण्यानं खरोखर हळहळणं काय असतं ते अनुभवलंय आज सकाळ-सकाळी. आणि त्यातून जे काही स्फुरलं ते तुमच्यासमोर मांडलंय. मित्रो, या व्हिडिओचं मॉनिटायझेशन जे असतं ना, ते मी बंद करणार आहे. अर्थार्जनासाठी हा व्हिडिओ केलेला नाही. खरोखर मनापासून वाईट वाटलं म्हणून हा व्हिडिओ होता. देव खरोखरच दादांच्या आत्म्याला शांती देवो ही प्रार्थना करतो. जय श्रीराम.